नमस्कार. आज आपण सगळ्यांना आगामी काळात आपल्याकडे आता सणांचे दिवस सुरू झालेले आहे. आगामी काळात आपल्याकडे 7 ते 17 आपल्याकडे गणरायाचं आगमन आहे. त्याचबरोबर 16 तारखेला आपल्याकडे ईद ए मिलाद आहे आणि मग नंतर हळूहळू आपल्याकडे मग नवरात्र आणि मग दिवाळी आणि सगळे सण आता येणार आहे. आता नुकतंच आपल्याकडे गणपती आणि ईद ए मिलाद या 2 सणांच्या अनुषंगाने आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहे ज्या मी आज आपल्याला प्रेस नोटच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कॉपी पण दिलेली आहे. त्याचं फक्त जो एक विस्तृत त्याची माहिती आहे ती आपल्याला आपल्या माध्यमातून आज मी लोकांना देतो. आपल्याकडे यावेळीस गणपती मंडळांना सगळे जे मोठे गणपती मंडळ आहेत सगळ्यांना आम्ही यावेळीस अटी घातलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी CCTVचा त्यांनी वापर केला पाहिजे आणि त्यांच्या हद्दीतल्या जो संपूर्ण क्षेत्र आहे त्याचा किमान 15 दिवसाचा CCTV फुटेज जो आहे त्यांनी त्या ठिकाणी जतन करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी जे ते लावतात त्या सगळे बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दाखवून त्यांची परवानगी घेऊनच त्या पोस्टर्स, बॅनर्स त्या ठिकाणी लावायचं आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये काही गोष्टी आहे त्याच्या उपाययोजना त्यांनी स्वतःहून करणं गरजेचं आहे. जसं की आगीसाठी त्यांनी वाळूचे बकेट्स जे असतात ते बकेट्स ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत छोटे फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते अग्निशमनसाठी त्यांनी ठेवणं गरजेचं आहे. रोषणाईसाठी केलेला जो विद्युतीकरण आहे त्याचं सर्टिफिकेट MSCB करून घेणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये तरुण वर्ग जो असतो मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश असतो आणि बरेच वेळा ते उत्साही असतात परंतु त्यांना कायद्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत त्यांना माहिती नसते. त्यामुळे आपल्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी आम्ही लोकांना सांगतो आहे. सर्व गणपती मंडळ यांची नोंदणी धर्मादाय आयुक्तकडे करणं बंधनकारक असते. त्याची कारवाई त्यांनी सगळ्यांनी करून घ्यायची असते. आयोजकांनी यावेळी लक्षात घ्यावं की आपण जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लेझर, सगळ्या प्रकारच्या प्लाझ्मा ह्या गोष्टींवर आपण पूर्णपणे बंदी केलेली आहे. कारण ह्याच्यामुळे ज्या प्रकारे काही प्रसंग घडलेले आहे, लोक नेत्रहीन झालेले आहे आणि काही लोकांना आजार देखील झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण यावेळीस आम्ही असा निर्णय घेतला की प्लाझ्मा आणि लेझर यावेळीस आपण त्यांना कोणालाही परवानगी देणार नाही आणि त्या अनुषंगाने आपण 144 मध्ये जो आपण आदेश निर्गमित करत असतो नवीन कायद्यामध्ये 163 प्रमाणे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आम्ही करणार आहे.